अभिनंदन. असंच करा तुम्ही, अशीच प्रगती करा. असं त्याला येऊ दे, त्याला येऊ दे. 22 तोपाची सलामी लावली. काय म्हणता मित्रांनो, झोप झाली व्यवस्थित. आज इव्हनिंग आहे, जिमला जायचं होतं मॉर्निंगलाच. मग काय केळी वगैरे खाल्ली, जिमला जावा म्हणलो. पण पाऊस बघा जोरात. तोपर्यंत म्हणलं कपडे धुवून घेऊ. घासून रगडून कपडे धुणं झालं. वाटलं पाऊस थांबेल, पाऊस काय थांबला नाही. मग रूमवरच वॉर्मअपला सुरुवात केली. आज शोल्डर करायचे होते. बघा तुम्ही एक्सरसाइज नंतर सर्व डंबल वगैरे ठेवली एका ठिकाणी. तुम्ही पार्टीवर बघा फुल पावर कसा दिसतोय. व्यवस्थित फ्रेश वगैरे झालो. कपडे धुतली होती, ती सुकू घालायची होती, ती आणली. मग बाहेर पाऊस होता, टाकता येत नाही का, रूममध्येच टाकले सुकायला सगळे कपडे. आता पोस्ट वर्कआउट बनवून घ्यावं म्हणलं, ते बनवलं व्यवस्थित. इकडे चहा पार्टी सुरू होती यांची. आता खिचडीची तयारी केली, खिचडी बनवायला घेतलो. आपल्याकडे माप आहे, अंदाज चुकत नाही की तांदळाचा किती घ्यायचा किती नाही. व्यवस्थित खिचडी वगैरे जेवण घेतलं. असाइनमेंट वगैरे झाले होते सगळेच. थोडं व्यवस्थित पॅक वगैरे केले आणि निघालो हॉस्पिटलसाठी. बघितलं बॅगमध्ये आहे की नाही सर्व काही. पाणी वगैरे घेतलं, बॅग उचलली आणि निघालो बसकडे. खूप दिवसांनी ना आपल्याला गणेश शेठ भेटायला आले होते. भेटणं वगैरे झालं आणि आपल्याला थोडं अभिनंदन केलं, प्रोत्साहन दिलं आपल्या रीलसाठी. त्यांना बाय म्हणून आपण निघालो हॉस्पिटलला. बस आली होती, हॉस्पिटलला आलोत. आज कॅज्युअलिटी आहे, वॉर्ड चेंज आहे आपलं. बघू कशी झाली इमर्जन्सी वॉर्ड. कॅज्युअलिटीमध्ये मस्त गेली ड्युटी. नेक बाईटचे ना खूप सारे केसेस येऊ लागले. काळजी घ्या, पावसामुळे सापांचं प्रमाण वाढलेलं असलं त्यामुळं. आणि त्यात बघा सिस्टरांनी आपले व्लॉग्स वगैरे बघितले होते, त्यांनी प्रोत्साहन केलं, अभिनंदन केलं. ते ऐकून खूप मस्त वाटलं बघा. रूमवरून सोया चंक्स वगैरे खाल्लं, जेवण वगैरे केलं. चला भेटतो उद्या, बाय.